वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। राहुरीत कृषी विद्यापीठात कंत्राटी कामगाराची निर्घृण हत्या। राहुरी शनिशिंगणापूर रोडलगत असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात काम करणाऱ्या 27 वर्षीय कंत्राटी कामगाराची अज्ञात हल्लेखोरानं तीक्ष्ण हत्यारानं हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 2 जून रात्री घडली। या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे। मृत युवकाचे नाव श्रीकांत पोपट दोंदे, वय 27, राहणार गोटुंबे आखाडा, तालुका राहुरी असे आहे। श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या कार्यालयात ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत होता। मंगळवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी कार्यालयात आला होता। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी काम करणारे कंत्राटी कर्मचारी बंडू बर्डे हे ड्युटीवर आले असता श्रीकांत नेहमीच्या ठिकाणी दिसून आला नाही। त्यांनी परिसरात शोध घेतला असता कार्यालयाच्या मागील बाजूस श्रीकांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला। घटनेची माहिती मिळताच विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी राहुरी पोलिसांना कळविले। त्यानंतर श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्यासह पोलीस अधिकारी, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने वार करून श्रीकांत दोंदे याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे, परिसरातील हालचाली आणि इतर विविध अंगांनी तपास सुरू आहे। मृत श्रीकांत दोंदे यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे गोटुंबे आखाडा परिसरासह राहुरी कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान राहुरी पोलीस अज्ञात हल्लेखोराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्प परिसरात एका 27 वर्षीय कंत्राटी कामगाराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आहे।